स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला स्वामी भक्तो, आज पण आपण नवीन स्वामी अनुभव घेऊन आलो आहोत. हा स्वामी अनुभव आहे एका स्वामी सेवेकरी ताईंच्या जीवनातला. त्या ताई सांगत आहे की त्यांच्या जीवनात स्वामींनी कसा आशीर्वाद दिला, त्यांचं जीवन पूर्ववत करण्यासाठी स्वामी सेवा किती महत्त्वाची ठरली हे त्या त्यांच्या शब्दात सांगत आहे. चला तर ऐकूया. ताई सांगतात की काही काळापूर्वी आमच्या व्यवसायात मंदी आली. ती इतकी आली की महिन्याचं राशन भरण्यासाठी सुद्धा आम्हाला विचार करावा लागत होता. भरपूर धनधान्याने भरलेलं घराचं आता सगळं कर्ज झालं होतं. समजत नव्हतं, मार्ग कुठेच दिसत नव्हता. एक दिवस 1 रुपया सुद्धा आम्हाला महाग झाला होता. इतके वाईट दिवस आला. त्यानंतर त्या दिवशी मठात जायचं होतं. गुरुवार होता. मी विचारातच मठात गेले. तिथली आरती झाली, क्षमा प्रार्थना झाली. सर्व झाल्यावरती मी महाराजांच्या मूर्तीसमोर जाऊन उभी राहिले की महाराज, असं काय झालं आहे, माझ्याकडून काय चुकलं आहे मला माहीत नाही. तुम्ही मला क्षमा करा, मला मार्ग दाखवा. या सर्वातनं बाहेर पडण्यासाठी एक आशेचा दार उघडा. तुम्ही मला योग्य मार्गावरून घेऊन जावा. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. जितकी सेवा करायची आहे तितकी करवून घ्या, पण ह्यातून मला बाहेर काढा. माझं सर्व कुटुंब तुमच्या आशीर्वाद बसलं आहे. तुमच्या आशीर्वादाची या घराला, या कुटुंबाला गरज आहे, असं मी त्यांना सांगत होते. तितक्यातच तिथल्या मठातले ज्येष्ठ स्वामी सेवेकरी आले. त्यांनी मला विचारलं की ताई, तुम्ही रडताय का? तुमच्या डोळ्यात पाणी का? साक्षात स्वामी इथं बसले असताना तुमच्या डोळ्यात पाणी का? मी त्यांना माझ्या अडचण सांगितली. त्यानंतर त्यांनी मला म्हटले की आज प्रश्न उत्तरं आहेत, आपण तुम्हाला सेवा देऊ. त्यांनी आम्हाला सेवा दिली. त्या सेवेची सुरुवात आम्ही लगेचच केली. काही महिन्यातच आमच्या घराचं सर्व कर्ज फिटलं. सर्व कर्जातून आम्ही मुक्त होऊन आमचा व्यवसाय पुन्हा पूर्ववत झाला. आमच्या जीवनात पुन्हा आनंद आला. आम्ही सर्व कुटुंबीय स्वामींवरती जास्तीत जास्त विश्वास, प्रेम या सर्व आम्ही महाराजांमुळं झालं आहे हे आम्ही आनंदाने सर्वांना सांगू लागलो की स्वामी सेवा करत जावा. स्वामींची प्रचिती आपल्याला येते, त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. ते आपल्याला योग्य मार्गावरून या अडचणीतून बाहेर काढतात. हे स्वामी आपले आई, बाप, माता सर्व काही आहेत. त्यांच्यावर फक्त विश्वास ठेवा आणि आपल्या आईप्रमाणे त्यांना जीव लावा. आई कधीही आपल्याला संकटात एकटं सोडून जात नाही. त्याप्रमाणेच महाराज आपल्याला संकटात कधी हात सोडत नाहीत. हा माझा आयुष्यातील स्वामी अनुभव आहे. समर्थ श्री स्वामी